कसे आहात सगळे? मस्त मजे. मला ना आता लोकांना नाही असं माझ्याकडे शेअर करायची सवय झाली आहे मला. ठीक आहे, कारण का फक्त ब्लॉग बनवतो पण बोलत नाही. आम्ही मला फॉलो करू का? आणि तुम्ही लोक पण सबस्क्राईब नाही करत मला. तर ना काल मी असंच एक फेसबुकवरती ना व्हिडिओ बघत होते. मला तिचं नाव आठवत नाही. डॉक्टर काहीतरी डॉक्टर नव्हतं, सॉरी, ज्योती सावंत म्हणून एक क्रिएटर आहे, दुबईला असं. काय भारी कॉन्टेंट आहे यार तिचं. मला खूप आवडतं. म्हणजे ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी सरळ लोकांना सांगते की प्लीज करा. तिला मला वाटतं ज्योतीचे, मला माहीत नाही, पण मी कन्फर्म करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, लय भारी बोलते यार ती. म्हणजे मुलींनी ना असं असलं पाहिजे ना. मला तिच्याकडून खरंच असं वाटतं की ना आपण आपला स्वाभिमान जपला पाहिजे नाही. कोणाकडेच एवढी कॅपॅसिटी नसली पाहिजे नाही की ते येऊन आपला अपमान करून जातं. ठीक आहे, मग ते कोणतंही नातं असू दे. खरंच मला तिचे व्हिडिओज खूप आवडतात. प्लीज तिला पण फॉलो करा. फेसबुकवरती, इंस्टावरती, दोन्हीकडे आहे ती. तिला फॉलो करा. ठीक आहे. आणि तर आजची सुरुवात, काल मी बोलले तर पप्पा गावी गेलेत कोणाची तरी दशक्रिया म्हणून. आज दुपारी येणार आहेत. सीन असं झालं की पप्पा गावी गेले पण पप्पा घराची चावी विसरून गेले इथे. तर आता ते आत्याच्या घरी आहेत. आणि पप्पांचं असं असतं की त्यांना घरात राहायला आवडतं. ते दुसऱ्या कोणाकडे नाही राहत जास्त. जरी त्यांची बहीण असली तरी म्हणतात ना, ते स्वतःचं घर एक आपलं असतं प्रत्येकाचं. माहीत नाही, प्रत्येकाचं एक कम्फर्टेबल प्लेस असतो. तसं पप्पांचं घर आहे. ठीक आहे. ते कधीच कोणाकडे राहत नाही. इवन मला आठवतं इतक्या वर्ष झाले, म्हणजे आता पप्पांना नातवंड आलीत तरी पण 33 वर्षामध्ये पप्पा माझ्यात ना मोजून 4 पळा माझ्या आजोबांच्या इकडे, म्हणजे माझ्या मामाच्या इकडे राहिले असून. ते पण माझ्या मामांची लग्न होती तेव्हा कधी तर संध्याकाळीच निघून जायचे. आणि आता त्यांच्या मुलांची लग्न आहे तेव्हा. आता गावी आमची आजी नाही आहे. माझी आजी वारलेला मला वाटतं खूप वर्ष झाली. 2000 आय थिंक 10 वर्ष तर झालीच असेल यार, आरामशीर 10 वर्ष झाली असेल. माझी आजी भारी होती, एक नंबर. काय तिखट स्वभाव होता खूप. म्हणजे माझा आणि तिचा स्वभाव एकसारखा आहे. जे काय आहे ते तोंडावर बोलायचं, मागे बोलायचं नाही. मागे तुम्ही उडत गेले, आमच्या मागे कोण बोलतं आम्हाला काही फरक पडत नाही. माझा स्वभाव माझ्या आजीवरती गेला. आणि सगळं म्हणतात तिथं पण तोफाड फटकळ आहे. आजीलाच नाही होतं, आजीला बोलायचं तिखट. आजीचं बोलणं तिखट होतं, माझं फटकळ आहे. माझी आणि माझ्या आजीची खूप सवयी मिळता जुळत आहेत. आणि माझ्या आजीचे डोळे एकदम घारे होते. ऐश्वर्या रायचे कसे तसे घारे होते. आणि माझी आजी एकदम गोरी गोरी. त्या काळात जर मिस युनिव्हर्स असलं असतं ना, तर आजीला माहिती असलं असतं तर माझी आजी नक्की मिस युनिव्हर्स झाली असती. नक्की झाली असती. एवढी सुंदर होती दिसायला. असे लांब कमरेच्या खाली केस. म्हणजे ना असं हाईट एवढी नव्हती माझ्या आजीची. 5'3", 5'4" असेल. माझ्यापेक्षा 5'4" असेल. पण माझी आजी एवढी सुंदर होती दिसायला, काय सांग. अरेंज मॅरेज. आणि माझे बाबा ॲव्हरेज होते. आम्ही नाही पाहिलं, कारण का जेव्हा माझे पप्पा 6 वर्षाचे होते तेव्हाच आजोबांची डेथ झाली होती. त्यामुळे पप्पांना पण जास्त नाही आठवत आजोबा. पण आमची आजी भारी होती. म्हणजे त्या काळात 6 मुलांना सांभाळणं, त्यांच्या गावावरनं मुंबईला येणं, त्यांना सांभाळणं, त्यांना शिक्षण देणं खूप केलं. म्हणजे बोलतात एकदम टॉप नॉच होती माझी आजी. काय असं कोण बोट उचलेल, एकदम भारी. बाकी काय म्हणताय? अरे आजीची आठवण आली मला अचानक. पण भारी होती आमची आजी. आणि सेम माझी आत्या, मोठी आत्या पण दिसायला एकदम गोरी पान. हाईट 5'2", 5'3", 5'2"च, जास्त नाही. गोरी गोरी. आणि तिचे पण घारे डोळे. फक्त आजी आणि आत्याच्या माझ्या घारे डोळ्यात पूर्ण खानदानामध्ये. आमच्या कोणाचेच नाही आहेत. आणि आजीच्या साईडचा, आजी छोटी होती सगळ्यात. आजीच्या 2 मोठ्या बहिणी होत्या, मग आजी आणि मग एक बाबा होते. पण सगळ्यात सुंदर माझी आजी आणि त्यांची मोठी बहीण आणि ह्यासारख्या 2 नंबर बहीणच नाही. मोठी आजी होती, तिचे पण डोळे घारे होते, गोरी होती. ती तर 5'6" होती हाईटला. आता नाही आहे, त्या पण वारल्यात. पण ना सगळं सुंदर होते यार दिसायला माझ्या आजीच्या घरातले. इवन जे बाबा पण होते त्यांचे पण डोळे एकदम घारे होते. ते पण दिसायला एकदम छान होते. म्हणजे माझ्या पप्पांचे मामा
पण त्यांच्या घरात पण त्या बाबांनंतर कोणाचेच घारे डोळे नाही आहेत. आमच्या आत्यानंतर कोणाचेच घरात घारे डोळे नाही. म्हणजे आत्या पण भारी दिसते. झालं माझ्या आत्याचं वय 75 असेल आता. पप्पांचं 60च्या पुढे गेलं. पण म्हणजे हां, ती आमची लेगेसी पुढे नाही चालू राहिली. शिट यार. आमची इच्छा होती की म्हणजे प्रत्येकाच्या ॲटलिस्ट प्रत्येक पिढीचे एकेकाचे असे सुंदर घारे डोळे. काय सुंदर पूर्ण घारे ना, थोडीशी हिरवे पण होते माझे त्याच्यात. पूर्ण असे म्हणजे थोडेसे हिरवे आणि थोडेसे अरे काय सुंदर होते डोळे. म्हणजे कोणी बघितलं तर प्रेमात पडेल त्या डोळ्यांच्या. खरंच माझी पण इच्छा होती. पण हे बघा असे काळे डोळे आहेत माझे. आय एम ओके विथ इट. पण सांगते एक असे काही गोष्ट घरांची कशी लेगेसी चालू असते तशी आमची राहिली असते तर आम्हाला घर वाटलं असतं. बस. सो बाकी काय म्हणताय. हा सॅटर्डे आणि अजून माझा हाफ डे. तर माझा प्लॅन आहे काहीतरी. पण पप्पा गावी गेलेत. रिथांना आणि रिधानला सांभाळताना मम्मीचे नाकं न वळत आहेत. आणि काल तर तब्येत खराबच होती मम्मीची. त्यामुळे काल तर तिने काय जेवण बनवलं नाही. संध्याकाळी म्हणजे तिच्यासाठी झालं होतं. आणि तिने जेवण बनवलं ते मी खात नव्हती. ती माझ्यासाठी मस्त मसाला पाव बनवला. व्हिडिओ काढणार होती पण ह्या 2 गधड्यांमुळे मला अजिबात व्हिडिओ नाही काढता आला. तर मी व्हिडिओ काढणार होती. मस्त मसाला पाव बनवलेला असं एकदम चीज किसून. आणि काय ठुसला आहे मी तो. रिधानला पनीरची भुर्जी बनवली होती. त्याला पण जाम आवडली. मला पण पनीरची भुर्जी जाम आवडते. ते फक्त माझ्या हाताची, बाकी कोणाच्या हाताची नाही. मला ना काही स्पेसिफिक कम्फर्ट फूड आहेत जे ना असे प्रत्येकाच्या हाताचे चांगले नाही वाटतात. स्वतःच्या हाताचे, मम्मीच्या हातचे चांगले वाटतात. आता मी आली आहे भुयारी मार्गातनं. मी तुम्हाला सांगितलं तर 2 भुयारी मार्ग आहेत. पहिला तो महानगरपालिकेचा, हा काळबा देवीचा. पण असं ना इकडे CSMTला आहेत पण असं बाकीकडे पण असलं पाहिजे ना. कारण का आमच्या इकडे नाही आहेत. आणि त्या मेट्रोमुळे ना घाटकोपरला मरणाची गर्दी. चालता येत नाही लिटरली त्या ब्रिजवरनं. काय करणार. पोचले ऑफिशियली. आपण नंतर ना बोलूया. बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत आहे. करा का चुप. हॅलो. तर निघाली आहे मी ऑफिसमधनं. माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघूनच तुम्ही समजू शकता. ठीक आहे. आज जास्त काही काम नव्हतं पण काम होतं. ठीक आहे. तेवढं ते लहानपणी आपण सगळं चिंगम खायचो. भुवन मी आज किती दिवसात घेतला खायला. पहिले ना सगळे असं म्हणायचे की त्याच्यामध्ये गायची कातडी असते. खरं वाटायचं पण आता नाही वाटत आहे. मोठे झालो आता आपण. बोला. तर काय म्हणताय तुम्ही लोक. कसं चाललंय तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही मला सांगत नाही. अरे वा आज इकडे काहीतरी आहे. मी दाखवते. थांबा दाखवते. कशासाठी माहीत नाही मला. बघते 1 मिनटं. हे रांगोळी काढतात पण मला नाही माहिती कशासाठी करतात. आणि मी विचारले. Hi, I'm Pooja. What's your name? My name is Yvette. Okay. What is this for? So this is a community artwork that the Okay. students of Xavier's are doing. Okay. We're also doing this for the festival that's coming up. It's called the Mumbai Arts and Health Festival. We have lots of events lined up after this. This is just one of them. Okay. And yeah, I think most of it will also involve different kinds of public. It will happen in different areas in Mumbai. And yeah, this is just one of them. Okay. It's very nice. Thank you. It's very good initiative. Did you happen to do something as well? Okay, I'll just write my name. Sure. Okay. Let me get you material. तर तुम्ही बघितलं इकडे झेवियर्स कॉलेज आहे ना, त्यांचं आर्ट फेस्टिवल चालू असतं. त्यांचं काही ना काहीतरी चालू असतं आणि खरंच मुलं खूप चांगली आहेत. म्हणजे आजकालची जी काही मुलं आहेत जी मटेरियल गोष्टींच्या मागे फिरतात
त्यांच्यापेक्षा ना हे असं स्वतःला गुंतवून ठेवणं, स्वतःला प्रोत्साहित करणं, प्लस स्वतःबरोबर दुसऱ्यांना पण प्रोत्साहित करणं, याच्यामध्ये ना खूप कमी लोक इनिशिएटिव्ह घेतात. मला असं वाटतं की तुम्ही यांच्या इंस्टाग्रामच्या पेजला प्लीज फॉलो करा. त्यांनी मला सांगितलं, मी फॉलो केले. मी त्यांच्या याची लिंक, इंस्टाग्राम पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. प्लीज फॉलो करा. जे अशी काही मुलं मुली आहेत जे खरंच हे काय बोलतात, ते अशा गोष्टी अरेंज करतात किंवा अशा गोष्टींना पुढे आणतात, जेणेकरून लोकांना पण चांगलं वाटेल. तर आपण पण अशा गोष्टींमध्ये भाग घेऊन त्या लोकांना थोडा सपोर्ट केला पाहिजे. नाही काही फरक नाही पडणार आहे. जस्ट तुम्ही एक इंस्टाग्रामचं बटन दाबून त्यांच्या पेजला फॉलो केलं तर प्लीज त्यांना फॉलो करा. मलाही यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मला असं वाटतं की जे लोक पुढे जातात त्यांना कोणत्या प्रत्येक गोष्टीत असं नाही आहे की तुम्ही त्यांना काहीतरी मदत केलीच पाहिजे. जी गोष्ट आपल्याकडून होऊ शकते मॉरली किंवा इमोशनली, तुम्ही त्या गोष्टी करू शकता. प्रत्येक वेळेस पैशांची मदत हा सगळ्याला ऑप्शन नाही आहे. सॉरी, चिंगम खाता खाता माझं बोबडं बोलायला सुरुवात झालं. तर कधी कधी तुमची इमोशनल आणि मेंटल स्ट्रॉंग असून त्यांना मदत केली तर ती पण त्यांना तेवढीच उपयोगात येते जेवढी फायनान्शियल हेल्प आहे. तर प्लीज त्यांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. हां, मी पण तिथे एक हॅशटॅग लिहून आले, नो वॉर. कारण का ज्या हिशोबाने आता जगात सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये ना सगळी हे देशातल्या मोठ्या मोठ्या लोकांना फरक नाही पडते. ते मस्तपैकी आलिशान बंगल्यात राहत आहेत, चांगलं खात आहेत, त्यांची मुलं चांगली राहत आहेत. ते फरक पडतो आहे तो आम जनतेला पडतो आहे. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना पडतो आहे, यांना नाही पडत आहे. भले मग तिकडे कोणी असू दे. त्यामुळे ना तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम निवडून देशाल ना सरकार, तेव्हा विचार करा की मी कोणाला मत देतो आणि ह्या माणसामुळे आपल्या देशामध्ये काय काय झालं. ठीक आहे, अजून बाकीचं बोला. बाकीचं दिवस चांगला गेला यार, माझे दिवस आजकाल चांगले चालले, नजर नको लागायला. पण काय काय मुलं मुली ना मला कळतच नाही. जाऊ दे, मला कमेंट नाही करायची, सॉरी. प्रत्येकाचा तो पर्सनल मामला आहे, जे ते बघून घेतो. पण आज इकडे मला वाटतं गर्दी कमी आहे म्युन्सिपल ऑफिसमध्ये आज CSTच्या. नाही तर रोज असं पोलिसांच्या गाड्या असतात, पोलीस असतात, कोणते ना कोणते तरी हे खासदार आमदार असतातच इकडे काही ना काही कामासाठी चालू असते इकडे. पण छान आहे यार, मला ही बिल्डिंग जाम आवडली. आणि असं म्हणतात की ना खूप साऱ्या ज्या तुझ्या बिल्डिंग ना त्या हॉन्टेड आहेत. तर मला खरंच हे हॉन्टेड बिल्डिंग आतमध्ये जाऊन थांबायला ना बघायचं आहे ती खरंच त्या हॉन्टेड आहेत की असंच लोकांनी म्हटलं. ठीक आहे, लाईक रात्रीचं पूर्ण रात्रभर या बिल्डिंगमध्ये काढायची. पण जर मला हार्ट अटॅक आला तर गचकले मी तर रात्रीच्या भीतीत, मुलांना कोण बघणार माझ्या. त्यामुळे हे सगळे स्टंट आपण 50शी नंतर करू. सध्या तरी कामावरती ध्यान देऊ. त्यामध्ये तुमचं बरोबर बोलते ना मी. आय एम ऑलवेज राईट. मला असं माहिती आहे, आय एम ऑलवेज राईट. ठीक आहे, आज जास्त टाईमपास नाही करत, ठेवते फोन मी. बाय.